are you going? Where are you going? What? Masalgaon. Okay. So how many days you stay in India? 4 to 5 days. After that going to Norway. After that you are going to Norway. Holland. Oman. Okay. Happy journey. सो मित्रांनो, आता एक नॉर्वेचा हे होता, फॉरेनर होता, त्याच्याशीच बोलणं झालं, थोडं कॉन्व्हर्सेशन झालं. बिकॉज जस्ट मिनिट होल्ड कर. त्याच्याशी बोलणं झालं. आता फॉरेनर होता, नॉर्वेचा फॉरेनर होता. मी इथे काय बोलतात, पाम बीचच्या सिग्नलला थांबलेलो. जस्ट त्यांच्याशी बोलताना ते समोर आले आणि साईडला येऊन विचारलं, अरे आर यू फिल्मिंग? म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही फिल्म करताय का, म्हणजे कॅमेरा चालू होता का, असं त्यांचं म्हणणं होतं. तर होल्ड कर, होल्ड. सो त्यांचं तेच म्हणणं होतं की फिल्मिंग करताय का तुम्ही. तर मी त्यांना म्हणलो नाही, फिल्मिंग नाही करत आहे, जस्ट मी असंच थांबलो आहे. तर तो तेच बोलत होता की मी नॉर्वेवरनं आलो आहे, सांगत होता की एवढा दिवस काय. पण मी त्याला विचारायला विसरलो की आता नक्की कुठे जाणार आहे त्याच्यानंतर. तर त्यांचं म्हणणं होतं की मी 4 ते 5 दिवस मी इथे आहे, त्यानंतर मी कुठे ओमानला जाणार आहे. ओमानला जाणार, त्यानंतर रॉक क्लाइम्बिंग वगैरे करणार आहेत ते. तर हे होतं, भेटून चांगलं वाटलं. थोडीशी माझं माझी इंग्लिश थोडीशी बोलतात नाही अशी आहे. तर सो बोलणं झालं बऱ्यापैकी, बट चांगलं वाटलं मला की असं समोरनं कोण बोलतं आहे. आणि फर्स्ट टाइम मी असं फॉरेनरशी बोललो. आणि मेन म्हणजे एक गोष्ट मला एक हे वाटली आश्चर्यजनक, की तो बाहेरचा आहे, नॉर्वेचा आहे, राईट. नॉर्वेचा असून त्याच्याकडे MH01ची मुंबईची गाडी कशी आली त्याच्याकडे. कुछ ना कुछ तो गडबड जरूर है. आणि इफ त्यांनी रेंटवर गाडी घेतली असेल तर रेंटवरची गाडी तर येलो नंबर प्लेटची असते, बरोबर ना. भारतात आजकाल ह्या गोष्टी पण होतात की जर कोणाला रेंटवर गाडी देत आहे तर तुम्ही ती रेंटची गाडी असावी पाहिजे ना, येलो नंबर प्लेट मिनिमम तरी. आता त्या माणसाकडे लायसन्स आहे ना, आय डोंट नो. होपसं त्याला कोणी पकडून नाही तर बिचारा उगाच फाईन वगैरे लागेल त्याला. भारत फिरायला आला, फिरू दे, एन्जॉय करून जाऊ दे. नॉर्वे पण खूप चांगला देश आहे, तेवढं माहीत आहे. आता गेलो तर नाही मी कधी, जेवढं ऐकलं आहे तेवढं तर माहीत आहे की थंडी वगैरे असते, खूप चांगला देश आहे. आपले भारतातले पण खूप लोक आहेत नॉर्वेमध्ये. सो हेच कॉलेजवरनं येतो जस्ट आता, टॅक्सीमधनं बघतो आपल्याला बरं वाटतं ना असं कोण आपल्याला आपल्या गाडीकडे बघतो. तर काय बाकी मित्रांनो, कसं चाललं आहे आयुष्य, कमेंट वगैरे करून सांगा यार. कमेंट करा, लाईक वगैरे करा यार. ब्लॉग्सला व्ह्यू कमी देत आहे तुम्ही यार. डेली ऑब्झर्वेशनची मी एवढे व्हिडिओ टाकतो. आणि ॲक्सिडेंट झाला मित्रांनो. त्या बसवाल्याने कारला ठोकला आणि पाठवून वाटतं. बट बेसिकली फिजिकली डॅमेज असं काही दिसत नाही पाठवून. झालंय काय मग नक्की, काय वाचावाची वगैरे झाली असेल का. बिकॉज जो थांबलाय, दोघं पण थांबले आहेत, तिथे डॅमेज असं सहसा कुणाला दिसत नाही आहे. ना की त्या कारला डॅमेज आहे, ना की त्या बसला डॅमेज आहे, की कोणी मेलं पण नाही आहे. काहीतरी झालं असेल मला असं वाटतं. नक्कीच त्यांनी डॅश तरी केलं पाठवून, एवढी गॅरंटी आहे. बिकॉज ती गाडी आडवी होती पूर्ण, म्हणजे जी 4 व्हीलर होती ती. मला काहीतरी झालं आहे हे एवढं फिक्स आहे. चल काय, प्रत्येक ठिकाणी ॲक्सिडेंट वगैरे ह्या गोष्टी आहेच हो. किती काय आपण त्या गोष्टी केल्या किंवा नाही केल्या तरी त्या बदलण्यातल्या नाही आहेत. तर ॲक्सिडेंट होणारच आहेत. बिकॉज लोकच माहीत आहेत तुम्हाला कसे आहेत ते. सिविक सेन्स नाही, ड्रायव्हिंग स्किल्स नाहीत, पैसे देऊन ड्रायव्हिंग लायसन्स काढले जातात. सो त्यामुळे माहीत आहे तुम्हाला काय गोष्टी आहेत आजकाल. काय बोलण्याचा अर्थ नाही आहे. कॉलेजवरनं सुटलं, चाललो आहे घरी. वाजलेले आहेत 4:30 वाजून गेलेले आहेत. आणि ब्रिज बोलतो, हा स्टेशनसुद्धा कंप्लीट झाला आहे. गोवंडीचा स्टेशन आहे, मेट्रो स्टेशन आहे हा.
आहे ना, तुम्ही बोलत असाल एवढ्या वर्षानंतर मेट्रो चालू होते. हो, बिकॉज तुम्हाला माहितीच आहे मुंबईमध्ये फक्त खोदकाम केलं जातं, बट मेट्रो कधीच चालू होत नाही. आता इथे चालू झाली खूप वर्षांनी. चालू झाली म्हणजे अजून चालू झाली नाही आहे, समजेल आता कधी होईल ते. सो मित्रांनो, आय थिंक सो काहीतरी झालंय वाटतं इथे. काय झालं? बंद पडली आहे. पोलिसांची व्हॅन बंद पडली आहे. मला वाटलं मित्रांनो काहीतरी झालं आहे, ते पोलिसांची व्हॅन बंद पडली आहे. हा बरोबर, ते ब्रिजवर बंद पडल्यानंतर त्यांना कॅरी करावी म्हणजे लवकरात लवकर त्यांना क्लिअर करावा लागतो, बिकॉज ट्रॅफिक वगैरे त्याने वाढू शकते. त्यामुळे लवकरात लवकर, बरं आहे पोलीस ह्या टायमाला मेन म्हणजे नसतात कधी ते अवेलेबल, सिग्नलवरच असतात. पण ह्या टायमाला फटाफट ट्रक क्लिअर ट्रक बोलतो सॉरी, तो बलेरो आहे ना, बलेरो कॅम्पर आहे आय थिंक, तो क्लिअर करवतात. ती बरी चांगली गोष्ट आहे. आणि आय थिंक सो आज साईबाबांची आय थिंक सो पालखी वगैरे वाटतं, कारण की मी मगासून खूप जण बघतो की साईबाबांची पालखीतनं जातात लोक. आहे बघा, हां बरोबर, साई पालखी आहे, राईट, साई पालखी. शिर्डीला पायीवारी जातात वाटतं लोक खूप. आणि पाठी पण खूप सारी लोकं बघितली चालत जाताना. तेच वाटलं मला की आज काहीतरी असावं. बरं आलं ते ट्रक बघा. हा मी काय बोलतो, जीप एकसारखी बदलत चालली आहे. सो तो बलेरो कॅम्परवरला हटवलं, तेवढी ट्रॅफिक आता होणार नाही. सो मित्रांनो, एक गोष्ट सांगायची होती. छेडानगरचा जो सिग्नल आहे त्याच्यावरती हा ब्रिज आहे, इथे स्पीड ब्रेकर बघा. आधी एक स्पीड ब्रेकर होते, 4 स्पीड ब्रेकर केलेत. तुम्हाला वाटत असेल ही जी ट्रॅफिक आहे ती कोणत्या सिग्नलमुळे किंवा खालती काय ॲक्सिडेंट झालं आहे त्यामुळे वगैरे ट्रॅफिक वगैरे लागलं असं तुम्हाला वाटत असेल पाठी. ही ट्रॅफिक ना की सिग्नलची ट्रॅफिक आहे, ना की कोणाचं ॲक्सिडेंट झालं आहे. ही फक्त ट्रॅफिक आहे ते स्पीड ब्रेकरमुळे. आता तुम्हाला पुढे पण दाखवतो, ते पुढे स्पीड ब्रेकर बघा. छेडानगरशीतून आपण वरती चढतो ना ब्रिज पनवेलला येण्यासाठी, जो क्रॉस करून येतो तो आपण, तो हा बघा, हा वाला. प्रत्येक ठिकाणी 2-2, 3-3 स्पीड ब्रेकर टाकले. हे बघा, 5 स्पीड ब्रेकर आहेत. गाडी जर 3rd गिअरवर असेल ना, 3rd 4th गिअरवर, 1st गिअरवर आणावीच लागते. विदाऊट 1st गिअरवर आपण गाडी नेऊच नाही शकत, कारण गाडी पुढे जाऊन बंद होणार. काय गरज काय मला तेच समजत नाही. इथे एवढे स्पीड ब्रेकर टाकायची गरज आहे? बघा ना, प्रत्येक गाडीला स्लो व्हायला लागतं. हे बघा, तिथे समोरच बघा 5-6 स्पीड ब्रेकर आहेत. अर्धे तर तोडलेत लोकांनी. हे असत जिथे गरज नाही तिथे 6 स्पीड ब्रेकर टाकून ठेवलेत. तुमचं काय मत आहे यावर? कमेंट करून सांगा मला नक्की. whatever, please sir, I want to reach 1 million